आज आपण बघणार आहोत मऊसूद अशा पुरणपोळ्या। ही मी डाळ घेतलेली आहे, अर्धा किलो घेतलेली आहे चणा डाळ। ही आता मी स्वच्छ धुवून घेते। यात मी पुरेसे असं पाणी घालते। ही आम्हाला कटाची आमटी करायची आहे म्हणून जास्त डाळ पाणी घातलेलं आहे मी। आता मी त्यात थोडं तेल घालून घेते, कारण ते पोळीची डाळ आहे ना ती दिसताना बाहेर येऊ नये म्हणून। तर मी याला 4 ते 5 शिट्या घेते। छान मऊसूद डाळ शिजायला हवी। 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप मैदा, चिमूटभर फूड कलर घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ मळून घेऊया आपण। हे सगळं मिक्स करूया। तेल मी नंतर घालणार आहे। आता पाणी घालून पीठ थोडं मळून घेऊया। मी फूड कलर टाकलेले आहे। काही लोक हळद टाकून सुद्धा मळतात पीठ, त्याच्यामुळे कलरवाली पोळी असेल ना ते दिसायला छान दिसते। आता मी कुकर उघडते। डाळ आपली शिजलेली आहे। हे बघा डाळ छान शिजलेली आहे, अशी शिजायला हवी। आता मी ती गाळून घेते स्ट्रेनरमध्ये। मी आता हे बघा टाकून घेतले। ही आता गाळून झाली ना की मी लगेचच आता गॅस पेटवते आणि त्यात ती डाळ ओतून टाकते कढईमध्ये आणि गूळ घालून घेऊया। ही डाळ मी अर्धा किलो घेतलेली, हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे किसून। ही डाळ मी आता कढईत टाकून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालून घेऊया आणि तुम्ही साखर सुद्धा घालू शकता, थोडी पूर्ण साखरेची करू शकता आणि अर्धा गूळ अर्धी साखर सुद्धा करू शकता। साखरेने पण छान पोळ्या होतात, अर्धी साखर। आता मी ती डाळ जे गाळून घेतले ना त्यात ते पाणी होतं ना आमटीसाठी काढलेलं, त्याची ती कटाची आमटी करायची। ती आता मी काय केलं, थोडी डाळ ठेवली शिजलेली 1 मूठभर आणि ते पाणी ते आता सगळं मिक्सरला काढून घ्यायचं आणि मग वाटण वगैरे घालून ती आमटी करायची कटाची। ही मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी वेलची पावडर घालत आहे 1 चमचाभर आणि ते ढवळून घेते आणि पुरण मी ह्या यंत्रामध्ये वाटून घेते। त्या पुरण यंत्रात ते डाळ गुळ ना हे सगळं एकत्र करून घ्यायचं वेलची घातल्यानंतर ना, ते एका साईडलाच राहते वेलची। आता मी हे ना गरम गरम पुरण यंत्रातून वाटून घेते।